आणि असं वाटतं कालपेक्षा आज जास्त ऊन आहे. पूर्ण असे घाम असं टपटप अंगातून गळतो. तर ठीक आहे, पण मजा करायला आलो आहे. छान देवबाप्पांचं दर्शन करायला आलो आहे, तर एन्जॉय करूया. बाकीचं तर काय ऊन हिवाळा पावसाळा येतच राहील. ज्यादा फेक देते. कोकणचे रस्ते वा, दुतर्फा झाडी. हॅलो. सो जसं आपण सांगितलं तसं आपण हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ झाले, आम्ही तो नाश्ता करायला निघतोय. नाश्ता करून फक्त रूमवर येऊन तयारी करणार आणि मग आपण जाणार आहोत आपल्या गावी. आज त्याला मालवणी पद्धतीचा नाश्ता खायचा आहे, घावणे वगैरे. शिरवळी तिला खायची होती. बघू, ट्राय करू कुठे भेटते का. मालवणात आहोत, कोणाला माहीत असेल शिरवळ कुठे भेटते तर कमेंट करा. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की तिकडे विजिट करू. सो चला तर नाश्ता करायला. बाय बाय. तुला देतो. हॅलो. सो ऑल सेट. आम्ही नाश्ता वगैरे आपण सकाळी उठलो आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करून आलो आणि आता रेडी वगैरे झालेलो आहोत. आणि इथे मस्त नारळाचं झाड आहे बघा माझ्या मागे, सुंदर असं. आणि आता आपण निघतोय. 10 वाजले, 10 साडेदहा झाले आहेत. सो आता आपण आपल्या गावी जायला निघतोय, नांद्रुकला. तिथे आपलं कुळ आहे, कुलदेव आणि गिरोबा देवाचं मंदिर आहे. सो ग्रामदेवताचं आणि कुलदेवतेचं आपण दर्शन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर भराडी माता आहे, तिथे जाणार आहोत, तिथे दर्शन करणार आहोत. आणि मग दुपारी थोडा रेस्ट करून थोडंसं एखादा बीच बघू, देवबाग वगैरे, आणि शॉपिंग करू. आणि मग डे एंड आणि उद्या परत मुंबईला आपण. तर आपण निघालेलो आहे बाईकवरती गावात जाण्यासाठी. तुला घेते की गाडी? नाही, मला घेते पहिलं. आणि असं वाटतं कालपेक्षा आज जास्त ऊन आहे. पूर्ण असे घाम असं टपटप अंगातून गळतो. ऊन आहे भयंकर. हा, थोडी हवा लागतं तर काय नाही, पण जरा जरी गाडी थांबवली ना तर असं अंगातून नुसतं पाणी गळतं. तर ठीक आहे, पण मजा करायला आलो आहे. छान देवबाप्पांचं दर्शन करायला आलो आहे, तर एन्जॉय करूया. बाकीचं तर काय ऊन हिवाळा पावसाळा येतच राहील. ज्यादा फेक देते. सो हा आपला सुंदर रस्ता मालवणातला. हो, इकडे आहे का? चिपीला. आणि रायडर आपले रायडिंग करताय. हो. सो इथून म्हणजे आम्ही जिथे थांबलोय त्या रूम पासून आपलं गाव किती दूर आहे रे? 10-15 मिनिटं आहे, कारण आत आहे गाव. आपण इथे मालवण समुद्र आहे, हा सिटी, तिकडे थांबलोय. सिटी असं नाही, मालवण डेपोच्या इथे थोडंसं पुढे थांबलोय. आणि इथून 15 मिनिटं आहे आपलं गाव. होय 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 होय. मालवणात आलोय आणि हो, बोललो नाही तर काय कामाचो नाही मी. तर हा आहे आपल्या गावात जाणारा रस्ता. ओके. आनंदवाळ, वहाळ. ओके. उढा. हो, हळू चालवतोय. वाव, हे मस्त. इथे बघा, इथे पावसाळ्यात पूर्ण पाणी भरलेलं असतं. आता पाणी नाही आहे, पण पावसाळ्यात बघण्यासारखं आहे. कोकणचे रस्ते वा, दुतर्फा झाडी. मस्तच मज्जा झाली. आपल्याकडे जाणारा रस्ता कसा आहे, थोडा जंगल रस्ता आहे थोडा. हा, जंगल रस्ता आहे. मोठं जंगल नाही म्हणतात, पण रान डोळे फिरताल एवढं चांगलं. होय होय हो. मोरबीर पण असतात, आम्ही मोर बघितले तिकडे. थोडी जंगल सफारी पण होईल आपल्याला. आमराई आहे,
हे गाव आहे. इकडे असं झाडं पाहिजे. खरंच हे खरं गाव आहे. तर काय सिमेंटची घरं बांधा आणि त्यात पाऊस उकळून घेतात त्याला गरम करून. हॅलो. सो जसं आपण सांगितलं जसं आपण सांगितल्याप्रमाणे सांगितलं तसं आपण हॅलो. सो आपण गावच्या देवाचं दर्शन करून आलेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत गिरोबा देवाचं जे मंदिर आहे, जे ग्रामदैवत आहे आपल्या इथे गावातलं शाळवेत. हे पूर्ण मंदिर आहे. छान असं जुनं बांधकाम मंदिराचं. कौलारू छान वारा सुटल्या मंदिराच्या परिसरात. किती छान, म्हणजे एकदम असं कातळावरती असलेलं आपलं हे मंदिर आणि छान वारा सुटला. असं वाटतं तरी झोप निघेली या परिसरात. छान, म्हणजे असं झोपण्यासाठी पण शांत मन बसण्यासाठी. तर आता आपण देवाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि इथून आता एके ठिकाणी आम्हाला जायचं आहे. सो तिथे जाणार आणि त्याच्यानंतर डिसाईड करणार की आपल्याला भराडी देवीच्या इथे भराडी देवीचं दर्शन आहे जे आत्ता करायचं आहे का संध्याकाळी, कारण ऊन खूप आहे. सो डिसाईड करू आम्ही दोघं की आत्ता जाणार आहे का संध्याकाळी. आणि एक बीच पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे कुठला तरी संध्याकाळी. सो ते पण आहे. सो बघूया. तर हे आपलं देवाचं मंदिर आहे, शंकर भगवानाचं गिरोबा मंदिर, श्री गिरोबा मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. दरवर्षी येतो आम्ही इथे. छान बांधकाम आहे, जसं जुनं बांधकाम आहे आपलं गावचं कोकणातलं. हां हां अशीच असते. सुंदर आहे आणि इथे देवाचं छान रूप. प्रसन्न वाटतं. म्हणजे इथे अशा पद्धतीने बनवतात की म्हणजे आजूबाजूचा परिसर हवेशीर असेल, थोडं पाणी उपलब्ध असेल, म्हणजे लोक इथून विसावतात. छान वाटतं. म्हणजे मंदिर परिसर असल्यामुळेही आणि निसर्गही असल्यामुळे थोडं शांत आणि छान वाटतं, म्हणून बसावंसं वाटतं मंदिर परिसर. आणि इथली हवा, या हवेत काहीतरी इथे वेगळंच आहे. म्हणजे इथे एकदा बसल्यानंतर इतकी हवा सुंदर सुटते की इथून जावंसं मन करत नाही. तर बाहेरून हे असं काहीसं सुंदरसं असं मंदिर आहे. किती छान मानलेलं आहे. कौलं आहे तिथे, कौलारू आहे सुंदर. आणि हे झाड तर माझं खूप प्रिय झाड आहे. इतका आवाज पण सुंदर येतो आहे जेव्हा हवा येते, सळसळ सळसळ असं. हां, मंदिराच्या मागे तलाव पण आहे. आता मे बी पाणी नाही आहे, पण तिथे मस्त पाणी असतं. त्याच्यात कमळ इतके, हां, आणि कमळ असे मस्त उगवलेले असतात. छान बघण्यासारखं ते. वारा बघा. बेस्ट जागा आहे इथे. म्हणजे तुम्ही कित्येक तास इथे बसू शकता मेडिटेशनसाठी किंवा शांत एकदम. गिरोबा मंदिराच्या मागे छान असं तळ आहे, छोटा तलाव आहे. तलावात आता ही फुलं कसली पांढरी आले, कसली आपण मलाही माहीत नाही. ज्यांना माहिती त्यांनी हा व्हिडिओ बघतात त्यांनी सांगा. मला पहिलं लांबून वाटलं की कमळ आहेत, आणि कमळ नाही आहे. आणि छान चक्क आहे. फक्त इकडे मला एकच गोष्टीचं वाईट वाटलं की सगळ्या मंदिराच्या परिसरात जे नदी असते किंवा तलाव असतो, आपण धार्मिक विधीसाठी त्याचा वापर करतो, पण आपण त्याला एक देवी किंवा एक आई म्हणून पुजतो. मग ते तलाव असू दे, नदी असू दे. आणि त्यात प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॉटल्स टाकणं हे चुकीचं आहे. आपण त्या जिओलॉजिकल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने ऱ्हास करतो. तर त्यात तलावाकडे तिथे दोन बगळे दिसले. तर मला आले म्हणून ते लांब उडाले, मी आलो म्हणून. तर तिकडे लांबपर्यंत पाणी, बगळे आहेत, काही बेडूक आहेत, काही मासे असतील. त्यांचं राहण्याचं स्थान आहे. ते याच्यावरती जगत आहेत. काही अन्न, फूड चेनमध्ये काही अन्न ते खातात, बेडकं खात असतील, काही खात असतील. आपण त्यांचा असा ऱ्हास नाही केला पाहिजे. मंदिर ही जपायचं आहे आणि त्याच्यासोबत परिसरही जपायचं, तरच पुढच्या पिढीलाही बघायला येईल. आता पाणी खूप कमी आहे. तर पाणी मी खूप वेळा उन्हाळ्यातून खूप पाणी बघितलंय, जास्त असतं. तर एवढीच विनंती आहे, असं काही गोष्टी कुठच्याही मंदिर परिसरात करू नका. प्लास्टिकच्या पिशव्या असू देत किंवा बॉटल असेल ते टाकू नका. त्या जागेचं सुंदरता अजून वाढेल. ते जर पाणी राहिलं आणि सुंदर देखावा दिसला ना, म्हणजे खूप छान वाटतं. असंच नाही, मंदिरही खूप छान आहे, पण परिसरही स्वच्छ ठेवणं इतके असं नाही सगळ्या मंदिरात. येतील दुकानावर. छान केळीचं झाड.
केळफुलच आहे. ओके ओके. हे केळच हल्ली लावले वाटतं. हां मस्त. इलायची इलायची आहेत. हो ही इलायची.